राज ठाकरेंनी शिंदेना पाठिंबा दिलाय। लवचिक भूमिका व्यक्तिगत फायद्यासाठी नाही असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधत राज ठाकरेंनी सूचक ट्विट केलेलं आहे। दरम्यान राज ठाकरेंच्या मतावर मला बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत राज ठाकरेंच्या मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। या पाठिंब्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधत राज ठाकरेंनी सूचक ट्विट केलंय। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जे हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेले त्यातलाच मी एक आहे। त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभरही कमी होणार नाही असं ट्विट राज ठाकरेंनी केलं। राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक युतीत लढवली होती। मात्र निवडणुकीनंतर मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते नाराज झाले होते। ही नाराजी लक्षात घेऊनच राज ठाकरेंनी हे ट्विट करत एक प्रकारे स्पष्टीकरण दिल्याचं बोललं जात आहे। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत। ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहेत आणि त्यांनी ती मांडली असेल त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। पक्षप्रमुखच जे निर्णय घेतले त्याच्यावरती मी बोलणं उचित नाही। माझ्या मनात काही जरी भावना असल्या तरी ते बोलणं उचित नाही, कारण त्या पक्षप्रमुखांनीच काही निर्णय स्वतःच बोलायचे असतात, ते त्यांनीच बोलणं उचित आहे। महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशीच आहे की सर्वांनी एकत्र येऊन राज्य पुढे नेलं पाहिजे। राज्याच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, हेच या महाराष्ट्राला अभिप्रेत आहे। ज्याची त्याची भूमिका लवचिक आहे, टणक आहे, मनाक आहे, मला काही माहित नाही। भूमिका प्रत्येकाला वेगळी वेगळी घेता येते। आता त्यांचा व्यक्तिगत तो प्रश्न आहे, त्यांनी कशी भूमिका घ्यावी आणि कोणत्या भूमिकेमुळे त्यांना फायदा होतो आहे त्यांचा विषय। राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी भाजपही सत्तेपासून दूर राहणार नाही असं शिंदेंनी म्हटलंय। मनसेने त्या भागातल्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठेतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाहीये। तर मुंबईमध्ये शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे। आम्ही एनडीए सोबत मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बनेल असं शिंदेंनी म्हटलंय। तर शिंदेंचा पाठिंबा घेणे इतके वाईट दिवस आलेले नाहीत असा पलटवार यावर संजय राऊतांनी केला आहे। मुंबई महापालिकेमध्ये महापौर निवडीसाठी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलं। शिंदे बाळासाहेबांना मानत असतील तर ते उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील असं जाधव म्हणाले। संजय राऊतांनी मात्र शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही असं सांगितल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या नेत्यांमध्येच मतभेद आहेत का असा प्रश्न निर्माण झाला। शिंदेंनी मात्र मुंबईत महायुतीचाच महापौर बनेल असं म्हटलंय। महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो। मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे। एकनाथ शिंदे दाखवतील असं तुम्हाला वाटतंय का? जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल। शिंदेचा पाठिंबा घेणार नाही। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही, बरं का? हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता। कुठला काय प्रस्ताव, आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीचा होतोय मुंबईमध्ये। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही आताची युती नाहीये, ही बाळासाहेब अटलजी अडवाणीजींच्या काळातली आहे। आज एनडीए मध्ये आम्ही सोबत आहोत, महायुतीमध्ये सोबत आहोत, त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही जाणार। शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यता दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांनी फेटाळल्या असल्या तरी मंत्री गुलाबराव पाटलांनी मात्र भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। हे बघा, आता ते दोघं जण एकत्र आलेले, त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे, कोणी कोणाबरोबर एकत्र। राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल। त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही। आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती